1984 मधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणीने आजही अंगावर काटा उभा राहतो। शेतकऱ्यांचे हक्क त्यांना मिळावे म्हणून 1984 मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते। या आंदोलनात चिर्ले, जासई आणि दुतुम गावचे नामदेव घरत, रघुनाथ ठाकूर, केशव पाटील, महादेव हिरा पाटील आणि कमलाकर तांडेल या भूमिपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवारी उरण येथील पागोटे येथे हुतात्मा मैदानात हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला। यावेळी माननीय विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जीवन गावंड, शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मेघनाथ तांडेल, कॉम्रेड भूषण पाटील, प्रोफेसर एल.बी. पाटील, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवघर येथील रेल्वे ट्रॅक जवळ शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच पागोटे येथे हुतात्मा दिनानिमित्त 17 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हुतात्मा चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। कारण ज्यावेळेस 1984 साली या जमिनीचा दावा घेतलाच पाहिजे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सांगितलं का तुमचा कितीतरी विरोध असला तरी आम्ही ह्या जमिनी घेतल्याशिवाय राहणार नाहीत। त्यावेळेस दिवा पाटील साहेबांनी काही खंत व्यक्त केली नाही। त्यांनी सांगितलं कशा जमिनी घेताय ते आम्ही बघू, आमचे हक्क मिळाल्याशिवाय या ठिकाणी जमिनीवर पाय ठेवून देणार नाही असं दाट उत्तर या दिवा पाटील साहेबांनी दिलंय। त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय म्हणून आलेल्या ज्या काय अडचणी असतील त्या दूर केल्या पाहिजेत। आता राहिला विषय आपले जे काय हुतात्मा स्मारकाच्या बाबतीतली मागणी आहे, सातत्याने शिल्पकडे आपण मागणी करतोय आणि ते काम या ठिकाणी मार्गी लागलेलं आहे आणि मला वाटतं लवकरच त्या कामाची सुरुवात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त हुतात्मा स्मारक बांधल्यावर त्या कार्यक्रमाला तो हॉल भरला पाहिजे एवढी दक्षता सुद्धा आपण सर्वांनी निश्चितपणे घेतली पाहिजे। त्याला सुद्धा सांगावं लागणार आहे का तुम्ही आहात ते हुतात्म्यांच्या मुळे, आज तुम्ही जो काही रोजगार मिळालेला आहे तो या आंदोलनामुळे आहे। या आंदोलनामध्ये कोणी प्राण गेलेले, मगाशी चर्चा झाली की जे आपण हुतात्मे झाले त्यांची आठवण करतो, पण त्या हुतात्म्यांच्यावर अनेक लोक जखमी सुद्धा झाले। अनेक लोकांचा कुणाचा पाय कमी झालाय, कुणाचं काय झालंय, कुणाला त्या दिवशी जरी मृत्यू आला नसला तर पुढे 6 महिने वर्षाने सुद्धा ते जखमी अवस्थेत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू देखील ओढावलेले आहेत। त्यांच्या बाबतीत सुद्धा काय करावं आता का जाहीर भाषणाचा विषय नाही, पण या ठिकाणी जे वातावरण बदलत चाललंय, मीडियाच्या माध्यमातून जी काय बदनामी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला चोख उत्तर देण्याची हिंमत आपल्या प्रकल्पांतर्गत निश्चितपणे आहे हे दाखवून आपल्याला द्यावं लागेल। त्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागणार आहे।